हॅलो, गुड मॉर्निंग. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळे तुम्ही कसे आहात? तर आय होप तुम्ही मस्तच असाल. तर आता सकाळी पहाट झालेली आहे आणि सकाळी उठायलाच होत नव्हतं, कारण दिवसभर थकलेली असते. थोडा पण आराम असा दिवसभरामध्ये माझा नसतो आणि खूप हेक्टिक रुटीन झालेलं आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. तर असो, परंतु 7 ते 8 तासांची झोप घेणं पण गरजेचं आहे तेवढं आपल्याला. तर आता सकाळी अलार्म लावूनच मी उठत असते आणि सकाळी मी उठल्या पहिले म्हणजे ते कोमट पाण्याचा ग्लास याची मी सवयच केलेली आहे, किंवा तांब्याच्या भांड्यातलं पाणी. आता तोंड न धुताच आपण हे तांब्याच्या भांड्यातलं पाणी किंवा कोमट पाणी घ्यायचं आहे. तर बऱ्याच जणांचा समज असतो की तोंड धुवूनच गुळणा करूनच पाणी घ्यायचं असतं, परंतु नाही. कारण तोंड न धुताच आपण जर पाणी घेतलं ना, तर आपल्या ज्या तोंडातली सलायवा असते म्हणजे लाळ असते ती खूप औषधी असते. आणि जेणेकरून आपण सकाळी असं कोमट काही गरम घेतलं ना, तर आपलं पोट पण साफ राहतं आणि आपल्याला सगळे शरीराचे आपले स्किनचे प्रॉब्लेम दूर होतात. तर असं हे आहे, त्यामुळे ही सवय तुम्ही करा. मी पण केलेली आहे. तर आता सरांना आणि माझ्यासाठी इथे मी कोमट पाण्याचा ग्लास घेतलेला आहे. कोमट म्हणजे चांगला बऱ्यापैकी गरम आहे. तर मी आता ते थोडंसं नॉर्मल करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी सकाळी पीठ भिजवायला घेतलेलं आहे सर्वात प्रथम. तर आता मी पीठ रात्रीचं भिजवून ठेवत नाही आणि तुम्ही पण ठेवू नका. शक्यतो जेवढं शक्य होईल तेवढंच फ्रेशच सकाळी ताजंच पीठ भिजवा. तर आता इथे मी पीठ भिजवायला घेतले. त्या अगोदर मी इथे पहिले चाळून घेत असते. तर चाळल्यानंतर मग मी पीठ भिजवायला घेते आणि भाजीची पण तयारी करायची असते. कोमट पाणी करायचं असतं. थोड्या वेळ एक 5-10 मिनटं त्याच्यामध्ये जातात. त्यामुळे मी लवकर आता थोडासा अलार्म लवकर लावलेला आहे आणि लवकर उठत असते. आता थंबनेलवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे. जर साडीमध्ये मॉडर्न, स्लिम आणि कमी वयाचं दिसायचं असेल, आता आपल्या लेडीजला किती क्रेज असतं माहिती आहे ना, की साडीचं पण आणि मेकअपचं पण आणि किंवा फिटनेसचं पण. तर साडीमध्ये बघा, कमी वयाचं किंवा स्लिम आणि अगदी ॲट्रॅक्टिव्ह दिसायचं म्हटलं तर तेवढं आपल्याला फिटनेस ठेवणं पण गरजेचं आहे. नुसतं आपल्याला साडी घातली म्हणजे आपण थोडाफार मेकअप केला आणि आपण छान दिसतो असं नाही आहे. त्यासोबत आपल्याला फिटनेस पण तेवढा महत्त्वाचा आहे. फिटनेस जर असेल तर तुम्ही साडीमध्ये स्लिम आणि फिट आणि आकर्षक दिसाल. त्यामुळे मला असं सांगायचं आहे की असं रुटीन ठेवलं तर थोडाफार चेंजेस होऊ शकतं तुमच्या बॉडीमध्ये. तुम्ही स्लिम तर असालच, परंतु जर तुमचं खूप फॅट्स वाढलेलं आहे बॉडीमध्ये, वेट वाढलेलं आहे, तुम्हाला वजन कमी करायचं आहे, परंतु कुठून सुरुवात करायची हे देखील कळत नाही आहे, तर असं रुटीन ठेवलं तर नक्कीच त्याचा महिनाभरामध्ये तुम्हाला फरक पडेल. आता बघा, मी पीठ वगैरे भिजवलेलं आहे आणि मी काम करता आता तुमच्याशी बोलत आहे. तर पीठ वगैरे भिजवलं 1-2 मिनटं स्वतःसाठी, की मी जे पाणी गरम केलेलं होतं ते नॉर्मल झालं आणि आता मी इथे बसून पाणी पित आहे. तर पहिलं म्हणजे पाणी बसून प्यायचं, उभ्याने पाणी प्यायचं नाही. उभ्याने पाणी पिलं तर पोटाचा घेर वाढतो, मी तुम्हाला त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, आणि आपल्या टाचा पण दुखायला लागतात. त्यामुळे थोडंसं चेंजेस करून बघा तुमच्या रुटीनमध्ये. आता इथे मी कोमट पाण्याचा ग्लास असं शिप करून पाणी पित आहे, म्हणजे जेणेकरून काय होतं की मला तर फरक पडलेला आहे. जे सकाळी मी कोमट किंवा गरम पाणी घेते ना, किंवा तांब्याच्या भांड्यातलं पाणी 1 ग्लास घेतलं ना, किंवा सॅलड ज्यूस, तर मला लगेच म्हणजे पोट साफ होतं. म्हणजे आपल्याला लगेच वॉशरूमला जायला लागतं आणि त्यामुळे आपले जे टॉक्सिन बाहेर पडतात ना, सकाळी तुम्ही व्यायाम केल्याने, गरम पाणी पिल्याने जे टॉक्सिन बाहेर पडतात ना, ते आपल्या शरीरासाठी खूप बेटर आहे. म्हणजे याने काय होतं की आपलं पोट साफ राहतं आणि आपल्या शरीराचे आणि आपल्या स्किनचे प्रॉब्लेम सगळे दूर होतात. जे स्किनवर पिंपल्स, मुरूम, पुरळ येतात, तर हे त्याच्यामुळेच येतात की जेणेकरून आपलं पोट साफ नाही, किंवा पोट साफ नसेल तर पोटाचा घेर देखील वाढतो. त्यामुळे पोट साफ असेल तर पोट स्लिम होतं आणि आपल्या स्किनचे प्रॉब्लेम दूर होतात. असो, आता इथे मी कोबी जो कालचा शिल्लक राहिलेला होता, तर तो मी चिरायला घेतलेला आहे, कट करायला. तर आता इथे खाली बसूनच कट करते, कारण कधी काय होतं की खूप आपली एनर्जी वेस्ट होते आणि पाय पण दुखायला लागतात. तर माझं दिवसभर सारखं फेऱ्या मारणं चालूच असतं इकडनं तिकडनं, त्यामुळे खूप म्हणजे असं मग दिवसभर थकायला होतं. त्यामुळे तोच थकवा दूर करण्यासाठी आपण असं रुटीन ठेवणं गरजेचं आहे. तर आता मी इथे बघा कोबी चिरायला घेतला आहे. कोबी पण आणताना आहे ना, असं जड आणि हिरवागार आणला ना, तर तो 8 दिवस म्हटलं तरी तो फ्रीजमध्ये फ्रेश राहतो. आता हा अर्धा उरलेला होता,
मी तो चिरायला कट करायला घेतला आणि त्याच्यासोबत मी एक बटाटासुद्धा कापलेला आहे. तर बटाटा घालून कोबीची भाजी केली ना तर खूप छान लागते चवीला. आणि हिरवागार आणि जड कोबी असला ना तर उग्र वास पण येत नाहीत. तर तुम्ही बघा असाच आणा. पांढरा जो कोबी असतो ना त्याला खूप उग्र वास असतो, त्यामुळे पांढरा कोबी शक्यतो आणू नका. तर आता मी इथे हिरवा कोबी असा चिरून घेतलेला आहे, तो स्वच्छ चाळणीमध्ये धुतला आहे. आता पालेभाज्या आपण म्हणजे धुवून चिरायच्या असतात, परंतु कोबी फ्लावर जे असतं ना तर ते अगदी आता शेती म्हणजे मी पण शेतात गेलेली, त्यामुळे मला माहिती आहे किती औषधं वगैरे मारतात, कीड वगैरे असते भाज्यांना. त्यामुळे कोबी आणि फ्लावर हा चिरूनच धुवायचा आहे. पालेभाज्या ठीक आहे, पालक शेपू वगैरे काही असेल ते आपण धुवून चिरतो, परंतु कोबी आणि फ्लावर जो असेल ना तर तो तुम्ही चिरूनच धुवा. म्हणजे जेणेकरून त्याला जे आपण औषधं वगैरे फवारणी करतो शेतामध्ये तर ते खूप प्रत्येक पहिल्या पानापासून आपण फवारणी करत असतो, त्यामुळे कोबी वरून तर काही धुता येणार नाही, त्यामुळे तो चिरूनच धुवायचा आहे. तर आता तो चाळणीमध्ये स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर मग हिरवी मिरची कट केली, कोथिंबीर, आणि आज आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट काय केलेली नाही, कारण लसूण मला सोलावा लागेल आणि त्यामुळे मी आता इथे फक्त जिरी मोहरी तेलामध्ये टाकली आणि कढीपत्त्याची पानं वगैरे असेल तर टाकायची. त्यानंतर हळद टाकायची, हिंग टाकायचा आणि कोबी स्वच्छ धुवून कोबी बटाटा मी चिरून त्यामध्ये ॲड केला आणि मुगाची डाळ टाकायची. कोबीच्या भाजीला खूप छान चवदार बनते. चवीनुसार मीठ टाकायचं आणि वाफेवर शिजवायची, अगदी चटकदार भाजी होते. तर आता एका साईडला मी भाजी शिजायला टाकला आणि दुसऱ्या साईडला लगेच मी चपाती बनवायला घेते. 1-15 मिनटामध्ये भाजीची तयारी करेपर्यंत चपातीचं पीठ चांगलं भिजलं जातं, त्यामुळे चपाती पण छान अशी येते आणि फुगते बघा चपाती. तर आता इथे चपाती मी करायला घेतलेली आहे. तर असं मला हातानेच भाजायची सवय आहे. शक्यतो मी उलाटणीचा वापर फार कमी करते चपाती भाजण्यासाठी, नाही तर असं लाटण्याने मी फिरवते आणि सगळीकडनं अशी फिरवली ना तव्यावर की एकसारखी छान भाजते, म्हणजे कुठे अशी कच्ची पण राहत नाही. तर आता मी चपात्या करून घेतल्या, छान डब्यामध्ये ठेवल्यात आणि आता इथे भाजी पण शिजत आलेली आहे. वाफेवरच झाकण ठेवून शिजवते, 1 ते 2 वेळा अधूनमधून हलवायची आहे. तर भाजी वगैरे आता झालेली आहे. सरांचा टिफिन आता मी भरून घेते आहे. म्हणजे सकाळची एवढी धावपळ घाई होते ना तर म्हणजे 1-1.5 ताससुद्धा मला पुरत नाही. तर आता इथे मी शेंगदाण्याची चटणी दिलेली आहे आणि कोबीची भाजी आणि चपाती दिली. 2 वेळचा टिफिन मी सरांना देत असते, तर त्यांचा टिफिन आता इथे मी भरून घेतलेला आहे. आणि आता उन्हाळा लागला आहे, त्यामुळे गरम गरम भाजी डब्यात नाही भरायची. झाली का एक नॉर्मल थंड करून द्यायची आणि नंतर डब्यामध्ये भरायची, म्हणजे खराब पण होत नाही, कारण गरमी खूप वाढलेली आहे. त्यानंतर आता सर गेले कॉलेजला आणि मग मी गरम पाणी घेतलेलं होतं, तर त्यांना मी सॅलड ज्यूस करून दिलेला आहे. आणि मुलं पण आता उठलेलीच आहेत, तर ब्रश वगैरे करतात आणि त्यासोबत आता इथे मी एडिटिंगला बसलेले आहे. तर आता बघा म्हणजे व्हिडिओ शूट करायचा, तो दिवसभराचा व्हिडिओ एडिटिंग पण करायचा असतो. तर मी सकाळी 1 तास मी व्हिडिओसाठी देते, म्हणजे हा 1 ताससुद्धा माझा किती महत्त्वाचा आहे. तर तो 1 तासामध्ये मी व्हिडिओ अर्धाच माझा एडिटिंग होतो. त्यानंतर आता मोबाईल मी साईडला ठेवला, एक्सरसाइज करायला घेतली. एक्सरसाइजमध्ये अर्धा ते 1 तास जातो, म्हणजे घड्याळाच्या काट्यावर माझी सकाळी उठल्यापासून 4:45चा जो अलाराम लावलेला आहे मी 4:30 4:45चा, तेव्हापासून माझं नॉनस्टॉप असं घरामध्ये पूर्ण रुटीन घड्याळाच्या काट्यावर आहे माझं. तर आता इथे व्यायामाला मी अर्धा ते पाऊण तास 1 तास देते. तर हा वेळ आपण स्वतःसाठी काढला पाहिजे. कामं तर ही रोजचीच असतात, कामं सारखीच असतात, त्यामुळे तुम्ही जो काही घरामध्ये कामं सकाळी करताना तर जे महत्त्वाचं काही कामं असेल तुमची ती पटपट करून घ्या आणि स्वतःसाठी थोडासा अर्धा तास काढा, असं मला म्हणायचं आहे. तर आता मी व्यायाम एक्सरसाइज केली. सूर्य छान उगवलेला आहे, मस्त असं घरामध्ये ऊन येतं आणि नंतर मग मी फ्रेश होते. त्यानंतर मग माझं रुटीन चालू होतं. तर आता इथे मी सॅलड ज्यूस करायला घेतलेला आहे. तर आता सॅलड ज्यूस आज सरांना मी म्हणजे हेच दिलं, पाणी दिल्यानंतर मग मी चहा केला त्यांच्यासाठी. तर बोलले आज नको आहे मला सॅलड ज्यूस, तर मी इथे सॅलड ज्यूस करायला घेतला आमच्यासाठी, आता मुलांना आणि मला. तर मुलांसाठी सुद्धा मी सॅलड ज्यूस करून ठेवते, जेणेकरून ते सकाळी तोंड धुतल्यानंतर सॅलड ज्यूस घेतात. तर आता इथे मी सॅलड ज्यूस केलेला आहे आणि रोजची सवय झाली तर ते 4 ग्लास मी भरलेत, परंतु आता 1 ग्लास मी फ्रीजमध्ये ठेवते आणि थोड्या वेळाने परत मी घेण्यात येईल, कारण सरांसाठी केला होता, परंतु सरांनी आज चहा घेऊन गेलेले आहेत.
त्यानंतर मी फ्रेश झाली, अंघोळ केली, तर त्यामध्ये माझा अर्धा 1 तास 1.5 तास गेलेला आहे बघा. आता इथे मी देवपूजा केली. रोजची देवपूजा माझी असतेच, तुम्हाला माहीतच आहे. इथे कासव आहे ना, हे याच्यामध्ये पाणी ठेवत जायचं नेहमी, बिना पाण्याचं कासव ठेवायचं नाही. तर रांगोळी वगैरे काढली, तुळशीला पाणी वगैरे घातलं. इथे करवंटीमध्ये पाणी ठेवलं ना की थंडगार पाणी राहतं आणि पक्षी सकाळी सकाळीच येतात. आणि उन्हाचं पुन्हा मग पाणी संपलं की मी दुपारच्या वेळात पुन्हा पाणी ओतते. मग इथे पाणी ठेवलं ना की आपण जेव्हा घरामध्ये येतो ना तर पक्षी हळूच येतात आणि पाणी पिऊन जातात. तर तिथे तांदूळ गहू असं मी फरशीवर ठेवते तुळशीपुढे, मग पक्षी पण येऊन ते खाऊन जातात. तर असं आहे. आता त्यानंतर मुलांचं ठरलं की आई आज ढोकळा बनव, म्हणजे कालच त्यांनी फरमाईश केली. आता सुट्टी लागलेली आहे त्यामुळे रोज काही ना काही वेगवेगळं असतं. तर आता इथे मी ढोकळा करायचं ठरवलं. तर ढोकळा पण 20 ते 25 मिनटामध्ये अगदी सहज होतं. तर आता बघा मी तुम्हाला सांगते. तर कुकरमध्ये काय करायचं, कुकरमध्येच केलेला आहे मी ढोकळा. तर कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं, त्यामध्ये जाळी ठेवून घ्यायची की जेणेकरून डब्बा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडणार नाही असं इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी 1.5 ग्लास पाणी घातलं, नंतर मग मी जाळी ठेवली त्याच्यामध्ये. आणि आता इथे डब्याला मी तेल ग्रीस करून घेते आहे. तर तेल ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे ही प्रिपरेशन अगोदरच करून ठेवायची जेणेकरून आपल्याला नंतर गडबड होणार नाही. तर आता इथे मी तेल ग्रीस केलं डब्याला आणि मी आता मग तयारी केली. आता इथे पाणी मी गरम करायला ठेवलं, अगदी नॉर्मल गॅस करून ठेवायचा. तोपर्यंत आपण काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी 1.5 कप इथे 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. आता तुम्ही वाटीने किंवा कपाने मेजरमेंट करायचं आहे. तर मी 1.5 कप घेतलेला आहे इथे. आणि त्या 1.5 कप बेसन पिठासाठी मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे. हे परफेक्ट मेजरमेंट आहे, परंतु 1.5 कप जे पीठ घेतलं आहे ना ते आपल्याला दाबून घ्यायचं आहे कपामध्ये, नाही तर वरच्यावर पाणी घेतलं तर मेजरमेंट आपलं बिघडतं. त्यामुळे मग इथे मी 1.5 कपासाठी इथे 1 कप पाणी घेतलं आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा टाकला आहे, 2 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि थोडी चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद कमी टाकायची, म्हणजे मग रेड असे बबल्स वगैरे येत नाही ढोकळ्यावर, तर मग थोडी कमी टाकायची. तर आता हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला 2 चमचे साखर टाकायची आहे. आणि साखर टाकल्यानंतर मग आपल्याला हे तुम्ही लिंबू पण हवं तर अर्धा लिंबू पिळू शकता. तर मी त्यामध्ये इथे हिंग टाकलेला आहे थोडासा. आता हे जे पाणी घातलेलं आहे आपण ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाणी घालून. तर आता मिक्सरला फिरवल्यानंतर एक छान असं बॅटर तयार होतं आणि नंतर आपल्याला ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे बघा ढोकळा करायची. तुम्ही लहान मुलांना आता बनवून देऊ शकता असं. तर आता इथे मी बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्यानंतर मग आता आपण नेक्स्ट प्रोसेस करणार आहे. तर आता पाणी गरम करायला ठेवलं, तोपर्यंत आता याच्यामध्ये लगेच 2 चमचे तेल घालायचं. तेल घातल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि मिक्स केल्यानंतर मग आपल्याला पाणी गरम झाले की नाही बघायचं. तर पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे बरं का. आणि त्यामध्ये आता इथे मी इनोचं पॅकेट टाकत आहे. तर हे लेमन फ्लेवरचं आहे, लेमन फ्लेवरचंच इनो आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. तर मी 1 पाऊच याच्यामध्ये टाकलं आणि ही प्रोसेस अगदी झटपट करायची असते, वेळ वाया घालवून द्यायचा नाही. त्यामुळेच आपण इथे अगोदर डब्याला तेल ग्रीस करून घेतलं आणि पाणी गरम करायला ठेवलं, म्हणजे वेळ वाया जाणार नाही. आता हे बॅटर चांगलं फ्लफी असं झालेलं आहे बघा. आणि असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण इनो टाकलेलं आहे. काही सेकंद आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आणि लगेच आपल्याला बॅटर ते डब्यामध्ये ट्रान्सफर करून आपल्याला ठेवायचं आहे बेक व्हायला. तर आता इथे बघा मी हे बॅटर लगेच टाकून घेतलेलं आहे डब्यामध्ये, कुकरच्या डब्यामध्ये. अगदी सोपी पद्धत आहे, खूप छान अगदी स्पॉन्जी असा ढोकळा तयार होतो. तर आता इथे मी बघा हे टॅप करून घेतलं आणि अलगद आपल्याला पकडीने असा डबा ठेवून घ्यायचा, कारण कुकर गरम असतो काळजीपूर्वक. तर आता कुकरची आहे ना आपल्याला शिट्टी काढून ठेवायची फक्त आणि 20 मिनिटावर आपल्याला नॉर्मल गॅस ठेवायचा आणि 20 मिनिटावर आपल्याला ढोकळा बेक करून घ्यायचा. आता 20 मिनिटं झाले आणि मी गॅस ऑफ केलेला आहे. कुकर थंड होऊन द्यायचा आहे. त्यानंतर तोपर्यंत आपण इथे जी फोडणी देणार आहे ढोकळ्यावर टाकायला त्याची तयारी करू. तर इथे मी 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं. तेलामध्ये आपल्याला हिरवी मिरची अर्धी कट करून घ्यायची, कढीपत्ता फ्रेश टाकायचा आहे 5 ते 6 पानं, त्यानंतर मोहरी टाकायची आहे आपल्याला आणि इथे तुम्ही चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, हिंग टाकायचा, कोथिंबीर टाकायची आहे आणि पाणी अर्धा कप टाकायचं आहे. पाणी टाकल्याने आपला ढोकळा छान स्पॉन्जी आणि अगदी लुसलुशीत होतो, म्हणजे खाताना घशामध्ये आपल्याला असा अडकत नाही. तर ढोकळावर जेव्हा आपण फोडणी
आतमध्ये घालून बघायची. क्लीन आली तर समजायचं ढोकळा परफेक्ट झालेला आहे. आता ढोकळा झाला आहे, आपण साईडने थोडासा असा हे करून घ्यायचा, नंतर डिमोल्ड करायचा. तर साईडने मोकळा करून घेतला ना की असं एक ताटावर आपल्याला तो डिमोल्ड करून घ्यायचा. म्हणजे छान असा तो अलगद असा पडतो बघा ढोकळा. तुम्हाला दाखवते किती छान झाला आहे. तर अगदी परफेक्ट असा झालेला आहे. लहान मुलांना अगदी तुम्ही असा करून देऊ शकता सुट्टीमध्ये काही ना काही. तर आता तुम्हाला कट करून दाखवते. अगदी स्पॉन्जी झालेला आहे आणि परफेक्ट मेजरमेंट आहे. तर इथे मी आता ते कट करून घेते आणि त्यानंतर त्यावरती जी फोल्ड केलेली आहे ती आपल्याला त्यावर थोडी मोठेच भाग केलेले आहे ढोकळ्याचे. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते, खूप छान झालेलं आहे. खूप छान स्पॉन्जी झालं आहे. अगदी बाहेरून आणतो ना तसा, पण असं तुम्ही फ्रेश मुलांना बनवून देऊ शकता. तर यावर अशी तडका फोडणी घालून घ्यायची आहे. म्हणजे पाणी केलेलं होतं ते आतमध्ये गेलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये पाणी मुरलं ना की ढोकळा असं स्पॉन्जी आणि खाताना घशामध्ये अडकत नाही. तर असं तुम्ही लहान मुलांना करून द्या बघा, खूप सुंदर झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी जी चिंचेची चटणी तुम्हाला दाखवली होती ना, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या चटणीसोबतही खाऊ शकता किंवा तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकता किंवा वेगळीही तुम्ही पुदिन्याची चटणी करू शकता. तर मी असं पाणी वगैरे घालून घेतलं. साठी अलार्म क्लॉक मागवलेला आहे आणि ते आज आलेलं आहे बघा. तर खूप छान आणि क्यूट आहे. तर पाठीमागे सेल आहे, लाईट वगैरे लागते. सगळी कामं आवरून घेतली मी. कचरा वगैरे, फरशा, कपडे वॉश केली आणि त्यानंतर इथे मी दळण करायला घेतलेलं आहे. तर खूप कामं राहतात मला. दळण करायचं, भाज्या निवडायच्या, व्हिडिओ शूट, एडिटिंग करायचं, रील्स बनवायच्या, म्हणजे हे पूर्ण माझं हेक्टिक रुटीन झाले आणि पूर्ण बिझी करून घेतलेलं आहे. तर दळण करून घेतलं आणि एकदमच मी पिठाची चक्की असल्यामुळे एकदम मी दळत असते. एक गव्हाचं पीठ खराब होत नाही, तर मी एक 15-20 दिवसांचं दळून ठेवते. त्यामुळे इथे मी गव्हाचं दळण केलं, गहू निवडले आणि मग इथे मी दळायला टाकलेले आहे चक्कीमध्ये. तर आता सकाळी मुलांना नाश्ता दिला होता ढोकळा बनवून. त्यानंतर मग आता इथे वाजलेले आहे दुपारचे 2:30 ते 3चा टायमिंग झालेला आहे बघा. तर आता चपाती बनवून घेते. मुलांना भूक लागलेली आहे. म्हटले की आई चपाती बनव आणि आम्ही नंतर जेवण करू. तर म्हटलं ठीक आहे. मग आता इथे चपाती बनवून घेतलेली आहे.
केली आणि इथे मी साडी वेअर केली. तर चक्कीमध्ये दळून घेतलं, मग ती थंड व्हायला ठेवली, नंतर मी पुसून घेणार आहे. तर आता इथे मी साडी वेअर केलेली आहे. तर आता बघा, साडीमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं थंबनेलवर की साडीमध्ये मॉडर्न आणि स्लिम कसं दिसायचं. तर त्यासाठी हे असं रुटीन असणं गरजेचं आहे. आहार पण तसा घ्यायचा. पहिला फिटनेस हवा आहे आपल्याला. तर फिटनेस आपला असला तरच आपण साडीमध्ये स्लिम आणि फिट दिसू आणि साडीत आपल्याला पोट देखील दिसणार नाही. तर इथे मी छान अशी कॉटनची साडी वेअर केलेली आहे आणि सरांनी घेतलेली आहे मला फार म्हणजे मला डिसेंट लूक आवडतो आणि कॉटनच्या साड्या मोस्टली मला खूप आवडतात. त्यामुळे मी असा डिसेंट लूक करत असते. तर त्यावर स्लीवलेस ब्लाऊज मी दुसरा पण शिवलेला आहे, परंतु स्लीवलेस ब्लाऊज सरांना म्हणजे घातलेलं खूप आवडतं. त्यामुळे मी इथे स्लीवलेस ब्लाऊज वेअर केलेला आहे आणि साडी वेअर केली. तर साडी अशी छान मी घालून घेतली आणि त्यानंतर मग मी रील्ससाठी तयार होते बघा. तर आता इथे मी पहिलं म्हणजे सनस्क्रीन लावून घेतलं. चेहरा स्वच्छ पाण्यात धुतला, सनस्क्रीन लावलं. त्यावर मी फार काही लावत नाही, फक्त मी कॉम्पॅक्ट पावडर आणि माझी जी क्रीम आहे ती लावते आणि त्यानंतर मग मी फक्त काजळ आणि मेन म्हणजे मला लिपस्टिक आवडते, त्यामुळे मॅटची अशी लिपस्टिक मी लावून घेतली, थोडी पिंकिश. आणि इथे मी बँगल्स घातलेल्या आहेत. तर बँगल्स घालताना नेहमी आपला जो ब्लाऊज आणि साडीचा पदर असतो ना, त्यावर मॅचिंग अशा बँगल्स घालायच्या किंवा तुम्ही साडीतला कलर अशा मिक्ससुद्धा बँगल्स घालू शकता आणि एक वॉच घालायचं. तर आता मी इथे घालून घेत आहे गळ्यातलं मंगळसूत्र. तर मंगळसूत्र असं डिसेंट घालायचं आहे. कॉटनच्या साडीवर फार छान वाटतं. तर असा लूक आपण करायचा आहे आणि असा लूक तुम्ही पण म्हणजे केला तर खरंच खूप छान दिसाल. डिसेंट लूक म्हणजे ते म्हणतात ना, झगामगा आणि माझ्याकडे बघा. तर मला तसलं आवडत नाही. अगदी फक्त लग्न वगैरे घरचं असेल तरच मी थोडंसं जास्तीचं मेकअप करते, नाहीतर मग माझा असा डिसेंट लूक असतो. तर मी मंगळसूत्र वगैरे घालून घेतलं, त्यानंतर मग बँगल्स वगैरे आणि सर्वात शेवटी मग नेलपेंट. तर नेलपेंट मला पण आवडते खूप, परंतु वेळच भेटत नाही आणि काही वेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की नेलपेंट लावते आणि इकडे तिकडे हात लागला की ती पुसून पण जाते, असं होतं. परंतु आता 1-2 मिनटं तिच्यासाठी वेळ काढते, म्हणजे सुकवते. तर पिंकिश अशी मी साडीवर मॅचिंग मी इथे नेलपेंट लावून घेतली, लिपस्टिक लावली आणि केस मोस्टली मला असे कर्लीच आवडतात आणि सरांना पण असेच आवडतात, त्यामुळे माझा असा हेअरकट असतो. आणि मी मग साडी वेअर केली, रील्स बनवल्या, त्यानंतर मग साडी थोड्या वेळ ठेवली, परंतु चहा घेतला. तर मृदुल मृणालने इथे छान चहा बनवला होता आणि ते केव्हाचे म्हणत होते, आई चहा घे, थंड होते. त्यामुळे मग आता मी तसंच साडी तशीच ठेवली. नंतर मी चेंज करणार आणि आता चहा गरम करायला ठेवला आहे. तोपर्यंत इथे जी भांडी वगैरे होती ती वॉश करून घेते. सर आले, त्यांनी पण आराम केला आणि चहा घेतलेला आहे. तर ते टी व्ही बघतायत आणि आता इथे भाज्या वगैरे अजून निवडायच्यात. तर खूप कामं आहेत बघा. आणि आता नंतर पुन्हा जेवणाची पुन्हा संध्याकाळची तयारी करायची. तर आता साडी वगैरे पहिले चेंज करते, त्यानंतर जे दळण दळलं होतं ती पिठाची चक्की पण साफ करून ठेवावी लागते. तर आता इथे चेंज केला आणि पिठाची चक्की लगेच साफ करायला घेतली. चहा घेतला आणि चक्की साफ करायला घेतली. तर हे जे पिठाचे कण वगैरे राहतात ना, तर मग काय होतं की आपण एकतर मी 2 आठवड्याचं म्हणजे एकदम दळून ठेवत असते. तर हे जे पिठाचे कण राहिल्यानंतर काय होतं, जाळी वगैरे लागते आणि चक्कीमध्ये मग खराब होते पिठाने. त्यामुळे हे साफ करून ठेवायची, कॉटनच्या फडक्याने स्वच्छ पुसून ठेवते. आतले जे पातं वगैरे असतं ना, तर पिठाचं ब्लेड वगैरे ते आतमध्ये, तर ते सगळं पार्ट मी असं पुसून ठेवत असते. चक्की वगैरे पुसून ठेवली, त्यानंतर घर वगैरे सगळं झाडून घेतलं, क्लीन केलं. दिवाबत्तीचा टाईम झाला तर दिवे वगैरे घरामध्ये म्हणजे दिवा लावला, तुळशीला दिवा लावून अगरबत्ती वगैरे लावली आणि त्यानंतर मग आता इथे मी जे इडलीसाठी भिजायला घातले होते डाळ तांदूळ सकाळी, मुलांचं खूप दिवस चाललं आणि नेमकी आठवण राहत नव्हती कामाच्या गडबडीमध्ये. तर मी सकाळीच आठवणीने भिजायला घातलं होतं आणि हे 7 ते 8 तासांसाठी भिजायला तरी लागतात डाळ तांदूळ, उडदाची डाळ. आणि मग ते मी भिजायला घातलेलं, तर आता मी ते वाटून ठेवते आणि आज फक्त मसाले भात केला आहे रात्रीच्या जेवणामध्ये. म्हणजे असा हेल्दी जेवणात पण मी असं हेल्दी बनवत असते आणि जरी काही बनवलं ना दुसरं, तर मग क्वांटिटीमध्ये खाणं असतं. तर अशा ही ज्या गोष्टी आपण फॉलो केल्या ना, तर आपलं वजन कमी होऊन मेंटेन राहतं आणि मुलांना पण तीच सवय लागते. आणि घरामध्ये तुम्ही जर तसा आहार बनवला ना, तर मुलांना पण तीच सवय लागते. नाहीतर मग मुलं सारखं मग फरमाईश करत असतात की बाहेर जायचं, बाहेरचं खायचं, आणि त्यांना पण मग ती चटक लागते. त्यामुळे
मी जे काही बनवून जे म्हणजे खायचं असतं ना ते घरातच बनवून देत असते. तर आता इडली ढोकळा असं काही ना काही असतंच, परंतु जरी माझं खाण्यात आलं तरी ते क्वांटिटीमध्ये असतं आणि व्यायाम तर रोजचा असतो, त्यामुळे मग ते डायजेस्ट होऊन जातं. आणि मग तुम्हाला तर माहिती आहे सॅलड ज्यूस, ग्रीन टी किंवा फॅट कटर ड्रिंक, सकाळचं गरम पाणी, तांब्याच्या भांड्यातलं पाणी, दिवसभरामध्ये मी भरपूर असं पाणी पिते. म्हणजे हॉल, किचन, बेडरूममध्ये मी पाण्याच्या बॉटलच भरून ठेवत असते. आणि जेवढं पाणी आपण पिऊ ना तेवढं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपलं वजन मेंटेन राहतं आणि वजन वाढत नाही आणि अगदी म्हणजे हलकं वाटतं आपल्याला. तर आहार कमी जातो आणि पाणी भरपूर पिलं जातं, त्यामुळे शक्यतो माठातलंच पाणी प्या, फ्रीजचं पाणी अवॉइड करा. तर असं आहे आणि मी याने सगळं गोष्टी फॉलो करते आणि फिट राहण्याचा प्रयत्न करते. तर आता इथे बघा हे असं बॅटर तयार करून घेतलं आहे आणि त्यावर झाकण ठेवून ओव्हरनाईट ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी इडली करायची. तुम्ही काही पण बनवू शकता, इडली, डोसा वगैरे. तर असं साडीत फिट आणि स्लिम दिसण्यासाठी ह्या ज्या मी तुम्हाला टिप्स दाखवलेल्या आहेत तर त्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही स्लिम ट्रिम दिसाल आणि छान वाटेल. आणि साडी नेसताना पण जेव्हा कॉटनची साडी नेसताना तेव्हा सिंगल पदर घ्या आणि जेव्हा तुम्ही सिल्क साडी घालताना तेव्हा छोटासा पदर काढा. म्हणजे पदराच्या ज्या प्लेट आहेत ना त्या छोट्या काढा, म्हणजे छान दिसेल. तर ह्या अशा मी तुम्हाला ज्या काही टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा. तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. थँक्यू.